ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगरात मनसे नेत्याच्या कारला आग, 12 तासांत आरोपी अटक. तानाजीनगरात मनसे नेत्याच्या कारची जाळपोळ, सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत. उल्हासनगरात कार जाळण्याची घटना, जुन्या वैमनस्यातून आरोपीने पेटवली आग. उल्हासनगरच्या पॅनल क्रमांक 1 मधील तानाजीनगर परिसरात मनसे नेत्याच्या इनोव्हा कारला आग लावल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तानाजीनगरमध्ये मनसे नेते मैनुद्दीन शेख यांचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे त्यांची इनोव्हा कार कार्यालयाबाहेर उभी होती. 2 दिवसांपूर्वी पहाटे 4:30 वाजण्याच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती बुरका परिधान करून तेथे आला आणि उभी असलेल्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. त्यामुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पवन गुप्ता असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात जुन्या वैमनस्यातून त्याने मैनुद्दीन शेख यांच्या कारला आग लावल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर मनसे नेता यांच्या गाडीवर गाडीला आग लावण्याचा प्रकार घडला होता. यात आरोपी अटक करण्यात आले. काय एकंदरीत काय घटना होती? दिनांक 10 तारखेच्या पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास मनसे नेत्याचे बहिणीच्या मालकीची एक कार आहे इनोव्हा, तिला एका आरोपीने बुरखा परिधान करून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून 12 तासाच्या आत आरोपीला अटक केली असून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने 1 दिवसाचा MCR मंजूर केला होता. तो आता सध्या जामिनावर आहे. सर, साधारणतः आरोपी कोण होता आणि आग लावण्याच्या मागे काय कारण होते? जुने वादाचं कारण असून सदर आरोपीचे नाव पवन गुप्ता असे आहे. अगोदरचा तडीपार आरोपी आहे, त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवरील आरोपी आहेत. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.